तुझा वाईट काळ सुरू आहे हा तुझा भ्रम आहे. हो, तुझा भ्रम आहे. कारण आज मी तुला तुझी अशी गोष्ट सांगणार आहे की त्यावरून तू यापुढे स्वतःला नशीबवान समजशील. आता ही गोष्ट अगदी शांतपणे पूर्णतः ऐक. अगदी दैनंदिन जीवनातील उदाहरण घेऊया. उद्या पाणी टंचाई निमित्त पाणी निव्वळ 2 तास येईल ही सूचना वाचल्यानंतर ज्या गृहिणीला ना पाणी भरून संपूर्ण काम आवरायला 4 तास लागायचे, ते काम तिच्या नकळत तिने 2 तासांच्या आत हे पाणी जाण्याआधी कसे पूर्ण केले हे तिचं तिलाच कळलं नाही. आता तू म्हणशील याचा तुझ्याशी काय संबंध आहे? ना, संबंध आहे. तुझ्यावर अल्पावधीत असेच काहीसे संकट येते आणि हे संकट आलं की तू आधी निराश होतोस. ह्यातून मी कसा बाहेर पडणार हा विचार करता करता तू त्यातून हातपाय मारत तुझ्या नकळत कधी बाहेर पडतोस हे तुझं तुलाच कळत नाही. बघ, विचार करून बघ. आता हा वाईट काळच तुझा आळशीपणा संपवतो. हा वाईट काळच तुला समाधानी प्रवृत्ती शिकवतो. अरे, हृदयाचा आलेख सुद्धा खाली जाऊन मग वर जातो हे तू विसरलास का रे? मुळात जेव्हा जेव्हा तू संकटात सापडलास तेव्हा तेव्हा त्या संकटांविरुद्ध लढण्याची ताकद सुद्धा तुझ्या नकळत ह्या वाईट काळामुळेच निर्माण होते. आणि तू काय करू शकतोस याबाबत तुझ्या सहनशीलतेच्या जोरावर तुला स्वतःची खरी ओळख गवसते. ही जी संकट आहेत ना, ही तुला तुझी खरी ताकद दाखवून देतात. तुझ्या आयुष्यातल्या या चढ उतारांमुळे तुला सुखाची खरी किंमत कळते. अरे, जर दुःखच नसतं तर तू कशाच्या शोधात भटकला असतास? म्हणून म्हणतो जरा मागे वळून पहा. तुला चांगला काळ घडवत नाही तर वाईट वेळ घडवते. कारण वाईट काळ काही दिवसात संपतो, म्हणूनच चांगल्या काळाला महत्व प्राप्त होतं. मला सांग, वाईट काळ नसता तर जीवन जगण्याला खरा अर्थ प्राप्त झाला असता का रे? आता ही सुद्धा वेळ तुला एक नवीन शक्ती प्रदान करून टळून जाईल. फक्त वादळासमोर शांत उभा राहा. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.